हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात सगळे? हा माझा फर्स्ट फुल ब्लॉग आहे. ह्याच्या अगोदर मी मिनी ब्लॉग पोस्ट केलेत, पण फुल ब्लॉग हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि आज मी घरात एकटीच आहे, कारण माझ्या घरचे गेलेत सगळे गावी. मी आत्ता नाश्ता नाही, खरं तर जेवणच बनवणार आहे. कारण टाईम बघू शकता झालाय 12:30. तर आता 12:30 वाजलेत. खरं तर जेवणच बनवणार आहे, कारण की आज रविवार असल्यामुळे मी उठलेच 11 वाजता. आणि मी आता पास्ता बनवणार आहे. सो चला पास्ता बनवूया. तर गाईज, आता मी पास्ता बनवलेला आहे. आता मी टेस्ट करणार आहे. छान झाला. रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल. आणि आम्ही पुढं पण खूप काही करणार आहोत या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका. तर गाईज, आम्ही आज चाललोय मैत्रिणी बाहेर फिरायला. आणि जी हर एका मुलीची प्रॉब्लेम असतो ना, तो माझा पण आहे. काय की माझ्याकडे कपडेच नाही आहेत बाहेर घालून जायला. म्हणजे थांबा, मी तुम्हाला दाखवते. कुठला ड्रेस घालून समजतच नाही. आजपर्यंत सगळे घातलेत, असं नवीन काहीतरी जे आतापर्यंत घातलेलं नाहीये, तसं एक पण नाहीये यार. तर गाईज, आमच्या घराच्या साईडला ना एक कैरीचं झाड आहे. लय कैऱ्या लागल्यात, अजून बारक्याच आहेत, लय मोठ्या नाही आहेत. तर आम्ही त्यातल्या ज्या मोठ्या होत्या ना 2-3 त्या काढल्यात. आणि हे बघा आम्ही काय बनवलंय. कैरीला तिखट मीठ लावलंय आणि चाट मसाला टाकलाय. इतकं तिखट झालं ना, अक्षरशः नाकातून पाणी येत आहे. माझी मैत्रीण एक होती, अजून एक मैत्रीण होती, पण तिला लय तिखट लागलं म्हणून ती घरी गेली. थांबा, मी तुम्हाला दाखवते. इतका ठसका झाला गेला तिखट झाल्यामुळं, पण खाऊ लय वाटतं. हा, भले त्याला तिखट असू दे. तर आम्ही चालू आहे बाहेर मैत्रिणी फिरायला. ही बघा माझी मैत्रीण. आम्ही बाहेर खायला चालू आहे, सॉरी फिरायला नाही, खायला चालू आहे आम्ही बाहेर. आणि हे बघताय तुम्ही, जे मी गड्ड्यावरून घेतलं होतं, किती छान वाटतंय ना. सिंपल बट खरंच. हा बघा माझा फुल लुक. तर काहीच आम्ही चालत चालू, कारण आमच्याकडे कुणाकडे गाडीच नाही आहे. घरच्यांकडे आहे, पण ती घेरवाली आहे. मला येते, पण मला घेरवाली पण गाडी येते, पण ती सध्या घरी नाही, बाहेर आहे. पण आमच्यातली एक जी मैत्रीण आहे ती लवकरच गाडी घेणार आहे. मग आम्ही त्या गाडीवर मज्जा करत फिरणार आहे. आता ती कोण घेणार आहे ना, मी तुम्हाला लवकरच दाखवेन. तर गाईज, आम्ही सोलापूरच्या एकदम फेमस कॅफेमध्ये आलो आहे, जो ऑलमोस्ट आहे ना एकदम फेमस कॅफे आहे सोलापूरमध्ये. इथली टेस्ट पण लय भारी आहे, म्हणजे ते छान आहे. तुम्हाला मी टेस्ट करून सांगते. एक नंबर आहे इथली टेस्ट. तुम्ही जर सोलापूरमधून व्हिडिओ बघता ना, तर इथे एकदा येऊन नक्की ट्राय करा, खूप छान आहे. गाईस, तर आता मी आलो आहे घरी. हाय गाईस, तर आता घरी आली आहे मी. तुम्हाला माझा फुल लुक दाखवते, एक मिनिट. त्यानंतर आम्ही तिकडे फोटो काढले होते, ते फोटो पण मी स्टोरीला टाकणार आहे. तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लवकर जाऊन फॉलो करा. लिंक आहे चॅनलवरती, लवकर फॉलो करा, स्टोरी बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर गाईज, त्यानंतर मी जेवण वगैरे बनवलं, कारण घरचे सगळे आज रिटर्न पण आलेत लगेच. त्या सगळ्यांसाठी जेवण बनवलं. इतके घाई गडबडीत होते ना, मला ते क्लिप घ्यायला जमलीच नाही. त्यानंतर जेवण वगैरे केलं. आता मी ब्लॉग एडिट करेन. मी रोज
रेग्युलर व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन. सो फॉलो करायला मात्र विसरू नका. फुल व्लॉग तर मी रेग्युलर टाकू शकणार नाही, पण मिनी व्लॉग मी रेग्युलर टाकेल. सो फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लिंकवरती क्लिक करून लगेच फॉलो करा डेली व्लॉग बघण्यासाठी. ओके, बाय.